गाईज, आज आम्ही चाललोय नर्सरीमध्ये. तिकडे खूप सारे प्लांट्स आहेत. आम्ही आज बघणार आहोत, तुम्हालाही दाखवणार आहोत. बघायचे ना? चला तर आता आपण नर्सरीमध्ये एंट्री करणार आहोत. चला बघूयात. पूर्ण ग्रीन हाऊस बनवलेला आहे नर्सरीमध्ये. पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला. मस्त ना? देवांशी आणि अश्विनी गेली माझ्या पुढे, मी राहिले मागे. सगळ्यात फेवरेट माझं हे ट्री आहे. सेम त्याला करवंद सारखे आलेले आहेत बघा. हे बघा, हे इंग्लिश आहेत ना करवंद, बघितले असतील तुम्ही. पूर्ण प्लांट्स इथे बनवले जातात. पूर्ण नर्सरी खूप मोठी आहे, आपल्याला बघायची आहे. इकडे सर्व छोटे प्लांट्स आहेत. पूर्ण आता डेव्हलप केलंय, ग्रीन हाऊस बनवलंय त्याला. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मला जेव्हा घेऊन जायचं असतं ना माझ्या घरी, तेव्हा मी इकडनंच घेऊन जाते प्लांट्स. किती छान. खूप मोठी नर्सरी आहे, पूर्ण 1.5 एकरमध्ये आहे. किती बघाल, जेवढं बघाल तेवढं कमीच, बरोबर ना? माझ्यासोबत देवांशी आणि तिची मावशी पण फिरते. इकडून या ना, असे फिरत तिकडनं जाऊयात ना. मला पुढे राहू दे. बघा किती मस्त फुलं आहेत. हे बघा, असं हळदी सारखं वाटते हा ना? नाही, पण ते वेगळं आहे. हे काय बरं? फळ येतो. पूर्ण ह्या नर्सरीला जे पाणी जातं ना, ते इथे विहीर आहे. त्या विहिरीमधूनच जातं. ही बघा, जुनी विहीर आहे एकदम. आणि पूर्ण खोल आहे. बापरे, माझा मोबाईल पडेल त्याच्यामध्ये. खूप खोल आहे विहीर. चला अश्व ये. आज अश्विनीला खास फिरायला घेऊन आलोय. असं पण ती घरीच असते, बिचारी कंटाळते, म्हणून सोबत घेऊन आलोय. अश्व हाय कर. हाय. देवांशी तिकडे फिरते वेडाबाई. सारख्या साईडला हे बघा किती मस्त फुलं नाही. मम्मी दाखव. देवांशीने फुलं शोधायचं काम घेतलेलं आहे. एवढी भारी फुलं आहेत ना, अख्खीकडे मस्त मस्त फुलं आहेत. हा कलर आहे, 5 कलर आहेत असे. इकडे इथे एक स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल मध्ये जाते का? स्विमिंग पूल मध्ये काहीच नाहीये बाबू. इकडे नाही, नाही ह्या बाजूने. सो ब्युटिफुल असेल ना. इकडून आहे. सो ब्युटिफुल नाही, ते घाण झालेले, ते यूज नाही करत ना.
आता यूज नाही करत ते. त्याच्यामध्ये टँकरचं पाणी आणून इथे टाकतात, म्हणजे ते झाडांना देण्यासाठी पाणी. त्याच्यामुळे आता ते त्याचा वापरच होत नाही. कुठे मासा आहे? मासा नाही, ते बेडकं आहे त्याच्यामध्ये. आणि साप. कुठे साप? बोल, साप आहे. मम्मी सांप है और किसका बाप है, भागो यहाँ से. भागो. डर लागतंय. तुम्हाला यापैकी कोणतं एखादं ट्रीज आवडलं किंवा हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच तुम्हाला घेऊन येईन. माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. अगं थांब ग बाई, इकडे ये ना. इकडे सर्व चाफ्याची झाडं आहेत. चंपा ट्री. चंपा ट्री माझ्या हातात बघा. सर्व चंपा, मम्मी, चाफ्याची सगळी झाडं आहेत. बघ. ते इंग्लिश अननस आहे, म्हणजे शोचं आहे ते. हे बघा, फक्त शोसाठी. भरपूर आहे तिथे. पूर्ण प्रकार दाखवायचे गेले तर खूप व्हिडिओ मोठा बनणार, त्यामुळे शॉर्टमध्ये दाखवते. हे कसलं आहे काय माहिती. कॅक्टस ग बाई माझी, निवडून ग कॅक्टस. इकडे पूर्ण ते रांजणं ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय झाडं लावतात की काय? इथे त्यांचा बंगलो आहे, बघू शकतात बंगलो. आधी छोटासाच पत्र्याचं हे होतं, रूम होता. आणि मी लहान होते तेव्हा इथेच ब्लॅक अँड व्हाईट TV बघण्यासाठी यायची. लहान होती तेव्हा. आता बघा पूर्ण डेव्हलप झाले. नर्सरी पण खूप मोठी झाली. जागा तेवढीच आहे, फक्त आता जे ट्रीज आहेत ते खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत. आणि पूर्ण ग्रीन हाऊस बनवून टाकलं त्याला. TV बघण्यासाठी माझ्या घरून इथे यायचो रोज रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर बघण्यासाठी खास. खूप आठवणी आहेत इथे. आणि एक दिवस पुन्हा घेऊन येणार त्या आठवणी तुम्हाला सांगण्यासाठी. खूप छान वाटते. आत्तापर्यंत तुम्ही बघितले सर्व छोट्या प्लांट्स होते. इकडे सर्व मोठे आहेत. इथे कसलं तरी फळ आले, फळ नाही सॉरी फुलच दिसते ते. त्याच्यानंतर हे असं होत असेल कदाचित. इकडे सर्व मोठी झाडं आहेत. प्लांटच आहेत ते पण बनवलेले, पण ते मोठे आहेत. बघू शकतात त्यांच्या कुंड्या पण खूप मोठ्या आहेत. मोठ्या मोठ्या कुंड्या आहेत, मोठी झाडं आहेत इकडे. हे तर खूपच मोठं आहे. नर्सरीमध्ये आज संडे असल्यामुळे काम बंद आहे, तरीसुद्धा काम चालू आहे पाणी मारण्याचं. आंबे खूप आलेत बापरे. आंब्याचं एकच झाड आहे पण एवढं आले ना, असे मोठे आंबे आहेत बापरे. वाव. इथे ते प्लांट्स बनवतात. माती आहे, त्यांचा प्लांट बनवण्याची जागा आहे. पूर्ण सामान ठेवलेलं आहे. गाईज आता आम्ही घरी चाललोय. पूर्ण नर्सरी फिरून झाली. आता घरी जाण्याची वेळ झाली.
देवांशी आणि अश्विनी आल्या पण माझ्या आधी आणि चालल्या पण माझ्या आधी. ओके गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.